अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. देव माझाच्या सगळ्या प्रेक्षकांना नमस्कार. आजच्या या पॉडकास्टमध्ये जे आपले विशेष अतिथी आहे त्यांचं आता आपण स्वागत करूया. आजच्या पॉडकास्टचे जे विशेष अतिथी आहेत प्रथमेश बोराडे, तुमचं या आजच्या पॉडकास्टमध्ये मनपूर्वक स्वागत. प्रथमेश आर्किटेक्ट आहे आणि टेंबे स्वामी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित असे त्याचे आध्यात्मिक लेख सगळीकडे सध्याला प्रसिद्ध होत आहेत. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपण वाचले असतीलच आणि जर खरंच वाचले असतील तर आम्हाला तसं कमेंट्समध्ये जरूर कळवा बरं का. आणि काही जणांना फेसबुकवर प्रथमेश कळाला असेल आणि काही जणांनी आमचा देव माझाचा पहिला एपिसोड पण बघितला असेल की अध्यात्माच्या वाटेवरचा हा नवयुवक अवघ्या 25शीमधला आणि त्याच्याकडनं होणारं हे अद्भुत अलौकिक कार्य. सद्गुरूंच्या कृपेशिवाय हे कार्य घडत नाही मंडळी. आणि सद्गुरूंचा कृपावरदहस्त असेल तेव्हाच काहीतरी घडतं. तर आजच्या या भागामध्ये आपण दत्त संप्रदायामध्ये काही स्तोत्र खूप प्रचलित आहेत. म्हणजे संध्याकाळ असेल किंवा एखादा दत्त संप्रदायातला कार्यक्रम असेल ही पदं अवश्य त्या ठिकाणी म्हटली जातात. तर पहिलं स्तोत्र आहे ते म्हणजे अघोर कष्टोद्धारण स्तोत्र. काही जण त्याला घोर कष्टोद्धारण स्तोत्रही म्हणतात. आणि दुसरं आहे करुणा त्रिपदी. आणि तिसरं आहे तो म्हणजे महामंत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण प्रथमेशच्या लेखणीमधनं अघोर कष्टोद्धारणची कथा, त्यानंतर करुणा त्रिपदी आणि दिगंबरा मंत्राची कथा आज आपण प्रथमेशकडनं जाणून घेणार आहोत. प्रथमेश, तेव्हा तुझं स्वागत. आणि आपण आता आजच्या या पॉडकास्टला सुरू करूयात. श्री गुरुदेव दत्त. आधी तुला गुरुदेव दत्त. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. तर आपण पहिलं अघोर कष्टोद्धारण स्तोत्र टेंबे स्वामी महाराजांचं आपण चरित्र वाचतच आहात, ऐकत आहात. घोरोत्कष्टोद्धारण स्तोत्राचं आपण सगळेजण अनुभव घेतच असतो. बरोबर आहे. आणि वेळोवेळी महाराज त्यातून आपल्याला मार्ग दाखवतच असतात. दत्त महाराजांनी टेंबे स्वामी महाराजांच्या स्वरूपामध्ये त्या देहामध्ये येऊन जे कार्य केलं त्याच्यामधलं जे सर्व दूर पसरलेलं एक त्यापैकी अनेक कार्यांपैकी एक ते स्तोत्र आहे की घोरोत्कष्टोद्धारण स्तोत्र. तर त्यामागची कथा अतिशय मनोहर आहे. मनोहर यासाठी की ते जेव्हा कुरवपूर या क्षेत्रामध्ये चातुर्मासाला होते तेव्हा त्या क्षेत्रामध्ये एक कोल्हापूरचे एक सद्गृहस्थ, त्यांचे एक भक्त होते. तर ते त्यांच्या दर्शनासाठी आले होते. ते अतिशय गांजले होते त्यांच्या संसाराला आणि सगळ्या त्यांच्या परिस्थितीला. आणि त्या परिस्थितीतून त्यांनी महाराजांना प्रार्थना अशी केली की महाराज काहीतरी उपाय सांगा. तर महाराज हे महाराज आहेत. महाराज तात्कालिक उपाय सांगत नाहीत. महाराजांनी दीर्घकालीन उपाय म्हणजे संतांचं जे काही बोलणं वागणं चालणं, त्यांचा शब्द सांगणं, साधं एखादं स्टेटमेंट असेल ते अतिशय समोरच्याच्या हृदयाचा ठाव घेणारं आणि एकदम परिणामकारक असतं. कारण की त्यामागे त्यांचं तप असतं. आणि तप असतं, तपाच्या अगोदर त्यांच्या अंतरात्म्यामध्ये परमात्म्याची जी प्रगटीकरण झालं असतं त्या गोष्टीमुळे हे सगळे स्तोत्र या पद्धतीचे पुढे येतात. तर घोरोत्कष्टोद्धारण स्तोत्रामागे हीच भूमिका होती. तर ते जे गृहस्थ होते त्यांना स्वामी महाराजांनी करून दिलं स्तोत्र, जे श्रीपाद श्रीवल्लभस्तम सदैव. श्रीपादांच्या क्षेत्रामध्ये इतकं सुंदर 5 श्लोकांचं ते स्तोत्र होतं. आणि फलश्रुती महाराजांनी सांगितली. तर ही सांगितल्यानंतर ते सद्गृहस्थ खरंच सद्गृहस्थ होते आणि ते महाराजांचे भक्त होते. आणि महाराजांनी ती लीला त्यांच्याकडनं घडून घेतली त्या प्रसंगातून. ती अशी की त्यांच्या मनामध्ये हा विचार आला की महाराजांनी हे करून दिलं, जे मला म्हणजे ह्यातून मला सोडवणूक करतायत, पण हे सगळ्यांसाठी उपलब्ध झालं पाहिजे. म्हणून महाराजांनी त्यांनी असं सांगितलं की असं स्तोत्र करून द्या की जे सर्वसामान्यांना, सर्वांना अशा काही संकटकाली किंवा एक विशिष्ट परिस्थितीमध्ये किंवा विशिष्ट परिस्थिती नसेल तरी दत्तासाठी प्रेमाने म्हणता येण्यासाठी, म्हणून त्या स्तोत्राचा उगम झाला. बरोबर आहे. नाही, कसं असतं की आपण ज्या देवाला जेव्हा प्रार्थना करतो आपल्यावरती संकट येतं, काहीतरी आपल्याला माध्यम लागतं आणि त्यावेळेला अशी ही स्तोत्र उपयोगी पडतात. मग त्या घोर कष्टोद्धारण स्तोत्राची जी कडवी आहेत त्याचं तू ते विश्लेषण फार सुंदर केलं आहे. सुरुवातीला परमेश्वराला त्वमेव माताच पिता म्हटलेलं आहे. हो, महाराजांनीच म्हणलंय. मग ते त्याविषयी सांग ना. ते दत्त महाराजांच्या चरणी जो व्यक्ती समर्पित होतो त्याला महाराज फक्त त्या एकट्या जीवाचा उद्धार करत नाही, तर त्याच्या पितरांचा म्हणजे पूर्वजांचा आणि त्यांच्या येणाऱ्या असंख्य पिढ्यांचा,
ह्याचा ते एक निर्वाह करतात त्यांच्यावर. आणि दत्तभक्तीविषयी असं म्हटलं जातं की दत्तभक्ती ही जसं जमिनीवर पाणी पडलं तर ते पाणी जसं जमिनीमध्ये मुरत जातं तशी ती दत्तभक्ती वंशोवंशी जात जाते, मुरत जाते. बरोबर आहे. त्यामुळे असं त्याचं वैशिष्ट्य आहे दत्तभक्तीचं. त्यामुळे तुम्ही वाचलंच असाल, पाहिलंच असाल की दत्त महाराजांचे जे भक्त मंडळी आहेत हे एका जन्मात कोणीतरी दत्त भक्त झाला असं नाहीच आहे. काही ना काहीतरी पार्श्वभूमी, जरी त्या व्यक्तीला वैयक्तिक माहिती नसेल तरी काही ना काहीतरी संबंध दत्त महाराजांच्या उपासनेशी, साधनेशी किंवा परंपरेशी काही ना काहीतरी असतोच. त्यामुळे दत्त महाराजांना समर्पित हे सगळं असतं. तर या सगळ्या स्तोत्राचा जो गोषवारा आहे जर आपण वाचन केलं तर दत्त महाराज तुम्हीच पिता, तुम्हीच माता, तुम्हीच बंधू, तुम्हीच सखा, तुम्हीच भगिनी, तर अशा सगळ्या समर्पित भावनेने ते केल्यामुळे दत्त महाराजांना आपण समर्पित भावनेने त्या महाराजांनी ते स्तोत्रामध्ये तशी रचना झाली महाराजांकडनं आणि तो भाव आपलाही असावा असा महाराजांना नक्कीच यातून बोध करून द्यायचा असावा. त्यामुळे हे स्तोत्र प्रगट झालं आणि ह्याचं इतकं सुंदर त्यांनी पुढे सर्व लोककल्याणार्थ हे स्तोत्र उपलब्ध करून दिलं. बरोबर आहे, बरोबर आहे. अनेक घराघरांमध्ये याची पारायणं केली जातात. आम्ही सुद्धा केली आहे, तू सुद्धा केली असेल. आणि एक जर बघितलं ना तर सुरुवातीला शरणागत भाव आहे. म्हणजे जोपर्यंत अनन्य शरण जात नाही आपण परमेश्वराला, जसं द्रौपदीनी ज्या वेळेला तिच्या लक्षात आलं की या सभेमध्ये माझं कोणी नाही आहे, पती नाही, माझे काका नाही, चुलते नाही, कोण जे काय होते ते कोणीच नाही आहे, फक्त तो परमेश्वर परमात्मा श्रीकृष्ण आहे. आणि तिने ज्या वेळेला त्याला त्वमेव माताच्या पिता म्हटली त्यावेळेला तो धावून आलेला आहे. म्हणजे ही महाराज आपल्याला ह्या स्तोत्रामधनं हे सांगतायत की तुमच्याकडे हा आधी शरणागत भाव आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये पापाविषयी जे सांगितलेलं आहे त्याविषयी आता सांग. तर ज्या काही आधिव्याधी आहेत, पाप पुण्य सगळं जे काही आहे ते महाराज तुम्हीच तारण आहात. कारण की एकदा समर्पण केलं, तुम्हाला सगळं म्हणलं तर त्याचा निर्वाह करण्याची जबाबदारी महाराजांचीच. बरोबर आहे. त्यामुळे ते त्यातून गोष्टीचा तो बोध होतो आपल्याला. आहे कसं माणसाला 3 तापांमधनं जावं लागतं, आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक. आणि ह्या 3 तापामधनं माणूस असा पिटून निघतो आणि मग त्याला सद्गुरूंना जर का शरण गेला तर ते आपल्याला सगळं मिळू शकतं. आणि मग नंतर शेवटी जी फलश्रुती आहे त्यातनं महाराज जो आपल्याला संदेश देतात तो सांग ना मला. धर्मे प्रीतीम सन्मतीम देवभक्तीम. म्हणजे महाराजांनी किती छान सांगितलेलं आहे की धर्माची प्रीती वाढावी, सन्मती चांगल्या बुद्धीमध्ये वाढवावी, अशा पद्धतीने महाराजांनी 5 कडव्यांमध्ये शेवटी हे संदेश सांगितले. आणि फलश्रुतीमध्ये तर महाराज किती सुंदर सांगतात की हे जे 5 श्लोक आहेत हे लोककल्याणासाठी, लोकमंगलवर्धनम. बरोबर आहे. लोकांचं मंगलचं वर्धन करण्यासाठी, लोकांमध्ये मांगल्याची भावना वर्धित करण्यासाठी आणि या सगळ्यातून दत्ताला प्रिय होण्यासाठी हे स्तोत्राची रचना केलेली आहे. बरोबर आहे. जो दत्ताला प्रिय झाला त्याला संसारातले कष्ट काय आणि बाहेरचे कष्ट काय सगळ्याचा निर्वाहन जर दत्त महाराजच करत असतील तर मग ती समर्पित भावना वाढीच लागावी, लोकांचं मंगल व्हावं, म्हणून या स्तोत्राची रचना महाराजांनी केलेली आहे, ती पण कुरवपूर क्षेत्रामध्ये. बरोबर आहे. म्हणजे भगवान दत्तात्रयांचे जे प्रथम अवतार आपण म्हणतो, श्रीपाद श्री वल्लभांची ती भूमी आहे, अक्षय निवासस्थान, तपभूमी आहे, अक्षय निवासस्थान त्यांचा त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी हे तयार झालेलं लोककल्याणासाठी स्तोत्र आहे. काही जण घोर म्हणतात आणि अघोर पण म्हणतात. तर अघोरी पंथ जो असतो म्हणजे साधारणपणे आपण या ह्याच्यात भानगडीत पडूच नये असं मला वाटतं. कारण की महाराजांनी जे 5 कडवी आणि शेवटची फलश्रुती सांगितली हे आपल्यासाठी इनफ आहे. बरोबर आहे. कारण की काही जण याच्यावरच वाद घालत बसतात. कारण की संस्कृत मध्ये आमचे एका सत्पुरुषांच्या संगतीत मला असा बोध मिळाला या संबंधित. म्हणजे चिकित्सा वृत्ती बाजूला कशी ठेवायला पाहिजे, की साखर गोड असते असे अनेक लोक सांगतात की साखरेची गोडी अशी आहे, साखर खाल्ल्याने गोड वाटतं. पण जोपर्यंत साखर खात नाही तोपर्यंत त्या साखरेची गोडी अनुभवायला येत नाही. त्यामुळे हा अनुभवाचा विषय आहे. बरोबर आहे. म्हणजे घोर अघोर याच्या हे न करता, पर्वा न करता नित्यपठणामध्ये सगळ्यांनी हे स्तोत्र ठेवायला आपल्या दत्ताला प्रिय होण्यासाठी, दत्त महाराजांची प्रीती प्राप्त करण्यासाठी आणि लोकांचं मंगल आणि आपलं मंगल दोन्ही हेतू याच्यातून साध्य होतात. त्यामुळे महाराजांनी हे स्तोत्र उपलब्ध करून दिलेले आहे. बरोबर आहे. यानंतर आता आपण करुणा त्रिपदीकडे वळूया. करुणा त्रिपदी जी महाराजांच्या लेखणीमध्ये अवतीर्ण झाली तर तो प्रसंग आणि त्या मागची महाराजांची भूमिका. मुळात ही करुणा त्रिपदीची कथा खूप सुंदर आहे. त्याचा उगम होतो नरसोबावाडीच्या पालखी दरम्यानच्या भयंकर गोष्टीने. ती गोष्ट अशी होती की दत्त महाराजांची सेवा करता करता तिथल्या पुजाऱ्यांच्या हातून
जेव्हा ती पालखी स्वारी ज्याला म्हटलं बरोबर जातं, आहे. महाराजांची उत्सव मूर्ती. उत्सव मूर्तीला स्वारी म्हटलं जातं नरसोबावाडीमध्ये. हम्म. ती स्वारी पालखीमध्ये जेव्हा स्थानापन्न झाली त्यानंतर ती पालखी होत असताना ती निसटून खाली आली, असा प्रसंग घडला. तर ही जे सगळे भाविक होते, पुजारी होते, त्या सगळ्यांच्या दृष्टीने ही खूप अमंगलकारक घटना होती. म्हणजे वाडीवर काहीतरी संकट येणार, महाराजांना काहीतरी आपल्या गोष्टी पटत नाहीयेत किंवा आपण जे करतोय ते आपल्याला कळत नाहीये, चुकीच्या गोष्टी, हे ग्रामस्थ आणि पुजाऱ्यांना अशा पद्धतीची भावना झाली. त्या काळामध्ये श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ज्यांना शरण जाणं ही त्यांना सद्बुद्धी होती, कारण की ते त्यांचे अनन्य भक्त होते. आणि टेंबे स्वामी महाराज हे वाडीच्या पुजाऱ्यांना साक्षात दत्तावतारी दत्त महाराजांची पूजा करायची म्हणून त्यांना साक्षात दत्त स्वरूप मानायचे. त्यामुळे हे एक आत्मिक संवाद त्यांचा असल्यामुळे त्यांनी धाव घेतली टेंबे स्वामींकडे. त्यांचा जो चातुर्मास सुरू होता तो आपल्या महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यामधील नरसी नामदेव परमपूज्य वारकरी संत जे आपले आहेत ते नामदेव महाराजांची जन्मस्थली जी आहे नरसी नामदेव या गावामध्ये महाराजांचं वास्तव्य त्या दरम्यान होतं. तर तिथे हे जे गुंडोपंत पुजारी जे होते ते त्यांना जाऊन भेटले महाराजांना. ते भेटल्यानंतर असं झालं की महाराजांनी सगळं ऐकून घेतलं, परंतु महाराजांनी दत्त महाराजांशी आत्मिक संवाद साधला असेल आणि ते म्हणले की आता काय करायचं, सगळे पुजारी सगळे महाराजांना शरण गेले. तर महाराज हे दत्त महाराज होते, हे पुजाऱ्यांना चांगलं ह्याची कल्पना होती, म्हणून ते शरण गेले आणि त्यांनी आपल्या म्हणले की जे काही अजाणतेपणी जे काही पाप घडली असतील, आमच्याकडनं चूक घडली असेल, त्यावेळी माफी मागतो. तेव्हा टेंबे स्वामी महाराजांनी असं दत्त महाराजांशी संवाद साधला, असं चरित्रात उल्लेख आहे की दत्त महाराजांनी सांगितलं की मी इतक्या वेळा सगळ्या लोकांना सांगून सुद्धा हे चुकीच्या पद्धतीने सगळं जे काही व्यवस्था लावून दिलेली आहे ती फॉलो करत नाही आणि चुकीच्या पद्धतीने सगळा आचारधर्म पाळतात आणि जे व्यवस्था ती ठेवत नाही. त्यामुळे ते म्हणाले की हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी शिक्षा करणारच, असं महाराजांनी दत्त महाराजांनी भूमिका घेतली. आता ही लीला बघा कशी असते की टेंबे स्वामी महाराजांनी सगळे आपलेच लोक, आता आपल्याच लोकांचा उद्धार करण्यासाठी त्यांना करुणा त्रिपदी त्या स्थानी स्फुरली, असं घटना तिथे घडली. काही टेंबे स्वामींच्या चरित्रात वाचत असताना आपण बघू शकत असेल की काही ठिकाणी महाराज लिहून दिलं, काही ठिकाणी स्फुरलं, काही ठिकाणी ते लिहित होते आणि त्यांना ती अक्षर दिसायला लागली. म्हणजे असं एक वेगवेगळ्या पद्धतीने ते साहित्य दत्त महाराजांचं प्रगट झालं. तर इथे त्यांना स्फुरली. तर आजही ते स्थान आहे आणि आजही ते स्थानामध्ये जरी थोडा दुर्लक्षित असलं तरी जे श्रद्धाळू आहेत, भाविक आहेत, ते तिथे जाऊन दर्शन घेतात. तर करुणा त्रिपदी स्मारक नावाचं तिथे स्थान महाराजांचं अजूनही आहे. शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता, इतक्या सुंदर शब्दांनी त्यांनी महाराजांना आळवणं सुरू केलं. महाराज अतिशय कोमल हृदयी होते आणि महाराजांचं हे सगळं स्वरूप कडे सर्वसाधारण भक्तांचं लक्ष जात नाही, महाराजांचं सगळ्या आचरणाकडे जास्त लक्ष जातं. पण त्यांचा आत्मिक जो संवाद किंवा जे पद्धतीने त्यांनी सगळं ते प्रगट केलं त्याच्याकडे आपण बघूयात की महाराजांनी इतकं सुंदर केलं. शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता, मम चित्ता शमवी आता. म्हणजे हे असं वाटतंय की जसं जे काही चुका घडल्या वाडीच्या पुजाऱ्यांकडनं किंवा सर्वसामान्यांकडनं पण घडतंय, महाराज म्हणतात की बाबा काय चुका घडल्या असतील तर आम्हाला माफ कर, मम चित्ता शमवी आता. म्हणजे इतकं त्यांना शरण गेलेत ते, तूच केवळ माता पिता जनिता, तूच सगळ्या तारून नेणारा, असं पुढच्या 5 कडव्यांमधनं पहिला जे पद आहे त्रिपदी आहे ना, 3 पद आहेत, त्यातले प्रत्येक पदाची चालू वेगळी, शांत केलं. मग त्यानंतर म्हणाले की मन निष्ठूर करू नका तुम्ही मन निष्ठूर करू, आणि नंतर म्हणतात की आता मन निष्ठूर करू नका, आता तुम्ही चिडलेले होता, शांत व्हा आणि आता तरी पहा माझ्याकडे. बरोबर आहे. मग त्यात दुसऱ्या पदात मला वाटतं गुरुचरित्रातला प्रसंग आहे ना तो. आणि तिसऱ्याकडे जायच्या आधी आपण गुरुचरित्रामध्ये जो दाखला दिला, महाराज बघा कसं करतात की महाराजांनी सांगितलं की बघा महाराज तुम्ही हे केलेलं आहे, आधी तुमचे भक्त चुकले का नाही, चुकले होते ना, तुम्ही करुणा दाखवा ना. आम्ही गच्छता स्खलनम कॉपी आम्ही सांगितलंच की आम्ही पापीच लोक आहोत, आमचा उद्धार करण्यासाठी तुम्ही इथे आले आहात, कृपा करून आमच्यावर ह्याची कृपा करा आणि तुम्ही आम्हाला याच्यातून मार्गातून बाहेर काढा. ही बुद्धी आता जी आमच्याकडनं चूक झालेली आहे परत होऊ नये
यासाठी तुम्ही आता आमचं मन शांत करा. आणि हे सगळ्या पुढे त्यांनी प्रार्थना केलेली आहे. दुसऱ्या पदामध्ये ते म्हणतात की जसं गुरुचरित्रातला सगळा संदर्भ आहे त्याच्यात, त्यात शेवटचं वाक्य श्री गुरु दत्ता त्याची निष्ठुरता. दत्त महाराज निष्ठुर कसे काय होऊ शकतात असा प्रसंग भक्तांना पडू शकतो, परंतु ते का झाले याच्या मागचं आपण कारण लक्षात घेऊ की आपलं जे कोणी प्रसंगातला मुद्दा असा की त्या पुजाऱ्यांकडनं तसं आचारधर्म पाळला गेला नाही. आणि आजच्या काळामध्ये आपल्या सगळ्या सद्भक्तांना हा बोध मिळतो की असा प्रसंग येऊच नाही की महाराज निष्ठुर व्हावेत, म्हणून आपण दक्षता घेणं खूप गरजेचं आहे. आणि तिसऱ्या कडव्याकडे वळवताना आपण म्हणतात की जय करुणा घन निज जन जीवन अनुसयानंदन पाही जनार्दन, असं ते म्हणतात. आणि त्यांनी अतिशय करुणामय म्हणजे महाराजांचा करुणामय रूपाला त्यांनी आळवणी केलेली आहे. बरोबर आहे. आई म्हटलंय त्यांनी. म्हणजे काय बोलायचं. बरोबर आहे. म्हणजे या 3 पदांमधनं महाराज दत्तप्रभूंची करुणा भागतायत. आणि तू सद्गुरू माऊली म्हणतो ना आपण दत्तप्रभूंना, मग आई अशी जर निष्ठुर झाली तर कसं होईल. म्हणजे त्या नरसोबावाडीच्या त्या सगळ्या पुजाऱ्यांना महाराजांनी खरं तर निमित्त केलेलं आहे. हे सगळं निमित्त मात्र आहे. आणि तुम्हाला आम्हाला प्रत्येक भक्ताला आहे. आज सुद्धा कसा उपयोगी पडतोय ना तो आपल्याला, की आपण सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडनं दैनंदिन जीवनामध्ये अनेक अपराध घडत असतात, त्यावेळेला आपण ती काळजी घेतली पाहिजे. आणि एखादं काम करत असताना हे माझ्या सद्गुरूंना आवडेल का, आधी आपण तो विचार करायला हवा ते कार्य करत असताना. म्हणजे सद्गुरूंना आवडेल का याच्यावरच मी एक तुम्हाला छान प्रसंग सांगू इच्छितो की मुंबईचे जे भाऊ महाराज करंदीकर पुरुष होऊन गेले, त्यांना पूर्णपणे ते कृपा प्राप्त होते टेंबे स्वामी महाराजांची. तर ते त्यांना अचानक त्यांची कृपा झाली आणि पुढे त्यांचं कार्य सुरू होतं, त्यांच्या माध्यमातून सुरू होत गेलं. तर त्यांच्या उपासनेमध्ये करुणा त्रिपदी नव्हती. बरं. तर परमपूज्य नाना महाराज तराणेकरांकडे जेव्हा ते दर्शनाला गेले होते तेव्हा महाराज त्यांना म्हणाले की तुम्ही गाडीला इंजिनच नाही लावलं. अरे बापरे. तर ते असं म्हणाल्यामुळे यांना प्रश्न पडला की इंजिन म्हणजे काय. मग थोडा वेळ गेला, मग ते म्हणाले की इंजिन म्हणजे करुणा त्रिपदीचा पाठ करत जा. त्यामुळे भाऊ महाराज करंदीकरांच्या उपासने परंपरेमध्ये करुणा त्रिपदीचा पण समावेश केला गेला. म्हणजे इंजिन लावा, म्हणजे तुमच्या उपासनेमध्ये तुम्ही किती उपासना करता, परंतु शेवटी जे काही चुका राहायला झाल्या असतील, वाडीला सुद्धा हीच पद्धत आहे. वाडीला पालखी झाल्यानंतर पहिलं सगळं झालं की करुणा त्रिपदी वाडी पालखी होत असताना होत असते. आणि घोरतकष्टद्रण स्तोत्र पण होत असते. गाडीला इंजिन लावण्याचा मागचं म्हणजे नाना महाराज तराणेकर जे परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांचे एक पट्ट शिष्य होते, ज्यांनी म्हणजे ते खूप मोठं कार्य केलं. बरोबर आहे. त्यामुळे हे एक. आणि त्याच्यासोबत वाडीला एक पद्धत आहे की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा, हा तर दत्त संप्रदायाचा महामंत्र आहे. बरोबर. नाही, आता करुणा त्रिपदीचे काही असे अनुभव आहेत का की करुणा त्रिपदी तुझ्या माहितीमधले की त्यांनी करुणा त्रिपदीचे पाठ केले आणि त्यांना त्यातनं चांगले अनुभव आलेले आहेत? अनुभव शेअर करण्याची मला परवानगी नाही, परंतु याच्या मागचं मी अनुभव यावेत किंवा करुणा त्रिपदीचा एक जे आपण हे सगळं आपण महात्म्य सांगण्याचा प्रयत्न करतोय महाराजांच्या निमित्ताने, तर त्याच्यामध्ये परमपूज्य गांडा महाराजांनी असं सांगितलेलं की करुणा त्रिपदी 21 वेळा जर केली तर तुम्हाला आधी व्याधी सकट म्हणजे जे सगळे तुमचे पर्सनल इश्यूज आहेत आणि जे अध्यात्मातले इश्यूज आहेत ते सगळं मार्गी लावायला हे कारणीभूत ठरते आणि चांगल्या पद्धतीने आपण याचा उपयोग करून घेऊ शकतो. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये 3 पदं आहे, माणसाला 3 ताप असतात, त्याच्यातनं हे सोडवणारं हे पद आहे. आणि याच्यामध्ये मी माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव सांगायला मला आवडेल. ॲक्च्युली काय झालं, ही करुणा त्रिपदी आमचे सद्गुरूंनी पण आम्हाला सांगितलेली. आणि मी ज्या वेळेला संभाजीनगरवरनं पुण्यामध्ये शिफ्ट झाले आणि जे काय माझं सगळं बस्तान बसलं होतं ते विस्कटलं. मग ते पुन्हा बस्तान बसण्यासाठी मी रोज संध्याकाळी करुणा त्रिपदी सुरू केली. मग संध्याकाळच्या वेळेला दिवे लागणीला मी ती करुणा त्रिपदी म्हणत असे आणि मी सांगते अक्षरशः मी परमेश्वराच्या समोर करुणा भाकत होते, डोळ्यातनं अश्रू येत होते. आपल्या देव माझ्या चॅनलवरच इतका अनुभव करुणा त्रिपदीचा आहे. ते म्हणजे आजच्या तुझ्या ह्याच्यात मला तो आठवला. आणि नंतर परमेश्वरांनी जे काही हे विस्कटलं होतं ते सुंदर घडी घालून दिली आणि अपेक्षेपेक्षा जास्त परमेश्वराने दिलेलं आहे. म्हणजे आपण खरं तर आहे ना, ही पदं आहेत ना, ही आपल्याला जोडतात रे परमेश्वराशी. आपण किती भयानक तुमचं संकट असू दे, तुम्ही आघोर कष्टोद्धरण स्तोत्र म्हणा, स्वामी महाराज तुमचं सगळं दुःख दैन्य दूर करतील. करुणा त्रिपदी म्हणा, करुणाच नाव आहे त्याच्यामध्ये, म्हणजे ते तुमच्यावरती करुणा करणारच. आणि मग आता ही करुणा त्रिपदी आणि घोरोत्कष्टोद्धरण स्तोत्र जे आहे
ते सगळ्या दत्त संप्रदायात म्हटलं जातं, पण त्याच्या जोडीला एक मंत्र पण आहे तो आपला, जो ती म्हटला जातो. कारण की मंत्र आणि काय होतं, आपलं मन जे आहे ते त्याच्यावरती काम होतं, मंत्र त्याच्यावर काम करतो. मग त्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राविषयी आता आपण बोलूया. याचं मला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा हा परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी त्यांना पण तो स्फुरलेला मंत्र आहे कुरवपूरमध्ये असं म्हटलं जातं. आणि त्याचा बरेच नामसप्ताह महाराजांनी करून घेतले. जेव्हा संकट आली गावांवरती, तिथले गावकरी त्यांना शरण आले की महाराज काहीतरी उपाय सांगा, तेव्हा महाराजांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा या मंत्राचे सप्ताह करायला सांगितले. असे त्यामुळे ती पद्धत पडत गेली. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा या मंत्राचे अनुष्ठान करण्याची. आणि अनेक नंतर जे सत्पुरुष झाले स्वामी महाराजांनी आणि त्यांच्या पूर्ण शिष्य परंपरेने या मंत्राचं अनेक लाखो कोटी वेळा अनुष्ठान केलेलं आहे आणि आपल्या शिष्यांकडनं करून घेतलेलं आहे आणि त्याचा अनुभव अक्षरशः लाखो लोकांना आहेत. तर या जोडीला मला सांगायला आवडेल की वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांचे एक शिष्य होते योगानंद सरस्वती स्वामी महाराज. तर त्यांचे पुढचे जे उत्तराधिकारी होते त्यांचं नाव आहे चिंतामणी महाराज म्हणून, गुंज संस्थान परभणी इथे ते होते. तर त्यांनी ते पण दत्त परंपरेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर जे उत्तराधिकारी झालेत, ज्यांनी टेंबे स्वामी महाराजांना स्वतः शिष्य जे झालेत आणि तसं त्यांनी आचरण केलेत आणि त्यांच्या काही परंपरा निर्माण झाल्यात, ते साक्षात म्हणजे ते पण अधिकारी व्यक्ती बरोबर आहे महाराजांनी चूज केल्या होत्या. बरोबर आहे. आपण सारिके करीते तत्काळ नाही काळ वेळ तया लागे. कारण की तिथे सांसारिक लोकांसारखं तिथे काही गोष्टीच नाही. संसारात असू दे नसू दे त्या व्यक्तीला तो आत्मिक वैराग्यच देणार, दत्त महाराज देणारच. तर सांगण्याचा उद्देश हा की जे चिंतामणी महाराज होते तर त्यांनी त्यांच्या भक्तांना असं आश्वासन दिलंय की जो कोणी व्यक्ती दिगंबरा दिगंबरा या नाम मंत्राचा 1 तास रोज जप करेल त्याचा सगळा योगक्षेम मी त्याचं वहन मी करेल त्या व्यक्तीचं. तर असं गॅरंटी देणारं हे मंत्र आहे. बरोबर आहे. कसं होतं, अनेक म्हणजे आज मला वाटतं त्याला घंटा म्हणण्याची पद्धत आहे. ते परभणी जिल्ह्यातला तिथल्या त्या लोकभाषेतला तो शब्द घंटा आहे. म्हणजे 1 घंटा रोज करायचा, म्हणजे घंटा नव्हे तर 1 तासाच्या ह्याला ते 1 घंटा म्हणतात. अच्छा, बर 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 बर. नाही, आणि कसं होतं काही मंत्र कसे असतात त्याला नियम असतात की तो तुम्ही देवासमोर बसून, पण ह्या मंत्राला तसे नियम नाहीये. आता ते डिपेंड आहे की ज्या सत्पुरुषांनी संतांनी तुम्हाला सांगितलंय त्यानुसार त्या मंत्राचं कसं करायचं अनुष्ठान ते त्या नाही. पण हा मंत्र असा आपण नेहमीच म्हणजे सगळीकडेच म्हणताना आपण बघतो. मला असं वाटतं की टेंबे स्वामी महाराजांचा उद्देश हा असावा की सगळ्यांना तो म्हणता यावा. दत्त महाराजांना गायन प्रिय आहे. बरोबर आहे. हे अनेक आपण जे 3 गोष्टींविषयी आपण बोललो तर ते करुणा त्रिपदी तर करुणामय ते आळवणीच आहे. गोरखकोष्ठोद्धरण स्तोत्राच्या माध्यमातून एक आळवणीच आहे ती परमेश्वराला. दिगंबरा दिगंबरा भजनच आहे महाराजांचं ते. बरोबर आहे. त्यामुळे हे भजन नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गुरुचरित्रामध्ये असं सांगितलंय, असं मी एक कथासारात वाचलं की जिथे माझं भजन होईल तिथे मी प्रत्यक्ष उपस्थित असेल आणि मी म्हणजे प्रसाद देईल. त्यामुळे भजन हा मेन उद्देश आहे. तर हे सगळे महाराजांच्या तपोबलाने आणि तपश्चर्याने प्रगट झालेले सगळे या वेगवेगळ्या लीलांमधून प्रगट झालेले हे मंत्र स्तोत्र आणि या सगळ्या घटनांमधून प्रगट झालेले मंत्र आहेत. तर हे निश्चितच फलप्राप्ती करून देणार आहेत. बरोबर आहे. मग आजच्या आपल्या जे नवयुवक आहेत त्यांना हे स्तोत्र त्यांनी म्हणावं, नित्यपठनात ठेवावं, हा मंत्र म्हणावा, असं काहीतरी आपण सांगूयात त्यांना. टेंबे स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे. हा, मग तेच त्याचा अनुभव तू घेतोयस, तुला अनुभवायला येतं की ह्या मंत्रांमधली ताकद तू अनुभवली आहेस. तर आता आपण आपल्या शेवटकडे येत असताना प्रेक्षकांना सांगूयात की तुम्ही म्हणत असाल तर अजून श्रद्धेने म्हणा, कारण की परमपूज्य नाना महाराज सराणेकर म्हणतात की इंजिन आहे करुणा त्रिपदी. तर मला असं वाटतं अघोर कष्टोद्धरण स्तोत्र त्याचा शेवट असावा. कारण की ते गरजेचं आहे. महाराजांनी सांगितलेली ही जी घटना आहे आणि हे सगळ्यातून हे मुख्य, आणि हे फक्त टेंबे स्वामी महाराजांच्या संप्रदायातच नव्हे तर दत्त संप्रदाय किंवा दत्त संप्रदायाच्या संबंधित सर्व संप्रदाय, मुळात दत्त संप्रदाय देखील हा परमेश्वर म्हणजे एक संप्रदायाच्या पण पलीकडे जाऊन दत्त महाराज आहेत. बरोबर आहे. कारण की ते ह्या सगळ्याला व्यापून आहेत. जर जो वासुदेव आहे जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र भरलेला आहे. मग संप्रदायामध्ये कशाला आपण अडकून राहायचं. ज्यांना कोणाला दत्त महाराजांप्रती प्रेम आहे
त्याच्यासाठी हे उपलब्ध आहे. त्यांनी बरोबर त्याचा आहे. आस्वाद घ्यावा आणि दत्त महाराजांना शरणागत व्हावं. बरोबर आहे. म्हणजे अनेक किती तुमचं भयानक संकट असू दे, तुम्हाला ही स्तोत्र उपयोगी पडणार आहेत आणि मोठ्या श्रद्धेने सगळ्यांनी पठण करायला हरकत नाही, हरकत असं नाही. असं म्हणूयात आपण. आता हे जी 3 म्हणजे 2 महत्त्वाची स्तोत्र आणि मंत्र आहे, यातनं आपल्याला दैनंदिन उपासनेमध्ये जर साधकांनी ठेवली तर त्यांना नित्य छान अनुभव येऊ शकतात. मोठ्या श्रद्धा तिथे आपली बळकट म्हणजे चांगली हवी तर ह्या स्तोत्रांचा परिणाम होतो. नाहीतर काय होतं की कधी कधी कसं थोडंसं संकट असतं म्हणून आपण तेवढ्या पुरतं करतो, पण ते तसं न करता नित्य उपासनेमध्ये नित्य उपासना महत्त्वाची आहे या दत्त संप्रदायामध्ये. तर नित्य उपासनेचं आपण थोडक्यात सांगूयात काय करायला पाहिजे या नित्य उपासनेमध्ये आणि मग आपण थांबूयात. टेंबेस्वामी महाराजांचे एक शिष्य होते, हं, शंकरराव आजेगावकर. बर तर त्यांना ही नित्य उपासना क्रम त्यांनी टेंबेस्वामी महाराजांनी लिहून दिला होता. बर त्याच्यामध्ये काही प्रारंभी गणपतीची स्तवन, सरस्वतीचं स्तवन आणि दत्त महाराजांना भजन करण्यासाठी काही पदं लिहून दिली होती. आणि त्यामध्ये नंतर स्तोत्रांमध्ये गोरखकष्टोद्धरण स्तोत्र, उद्धरी गुरुराया हे पद आणि काही कवच, हे असे एक स्पेसिफिक गोष्टी त्यांनी ॲड करून दिल्या होत्या. आणि काही संस्थांनी ते प्रकाशितही केलेलं आहे आणि त्याचा लाभ सर्व दत्तभक्त घेत आहेत. आता ही जी पदं निर्माण झाली त्यामागे स्वामी महाराजांचा उद्देश काय होता? कशासाठी ही पदं निर्माण केली त्यांनी? आता तुम्ही चरित्र जर वाचलं असेल किंवा जे कोणी वाचतील भविष्यात आहे प्रेक्षक आपले, तर त्यातून असं लक्षात येतं की टेंबेस्वामी महाराज हे मुळात कर्मयोगी होते. त्यांनी सगळ्या अवस्थातून पार होऊन कार्य केलेलं आहे. मुळात त्यांना गरजच काय होती? हो, आपल्यासारख्या म्हणजे आपण कलियुगामध्ये जन्माला आलो आणि आपण आपल्या संसारामध्ये इतके मग्न आहोत. आपल्यासारख्या व्यक्तींना मार्गदर्शन करण्याची त्यांना काय गरज होती? आपण चिकित्सक दृष्टीने विचार केला तर, पण आपण श्रद्धेच्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की स्वामी महाराज हे करुणामयी होते. का? कारण की ते संत होते, कारण की ते दत्तावतार म्हणण्यापेक्षा साक्षात दत्तप्रभू होते. परंतु ते सगळ्याच्या पलीकडे जाऊन वासुदेव असल्यामुळे सगळ्याकडे व्यापून सुद्धा ते पुन्हा तुम्ही मी सगळे त्याचं स्वरूप आहे. तर याच्यातलं वासुदेवत्व जसं आपण मागच्या पॉडकास्टमध्ये पाहिलं की जीवातलं शिवत्व अनुभवायला यायला पाहिजे. ही तळमळ आहे ना त्या वासुदेवाला. बरोबर आहे. खरे खरे. त्यामुळे ही तळमळीला एक योग्य न्याय देण्यासाठी, ते मार्ग देण्यासाठी महाराजांनी आपल्यावर ही मोठी कृपा केलेली आहे. बरोबर आहे. ह्याचा आणि अनुभव ज्याला त्यालाच घेऊ शकतो आपण. शेअर अनुभव शब्दात जेवढा करू शकतो तो करू शकतो, पण आत्मिक, जसं मी मगाशी म्हणालो की मला ज्या सत्पुरुषांनी सांगितलं की साखर गोड लागते, हे आपण वर्णन किती केलं पण त्याची अनुभव तर स्वतःच घ्यायला लागतो. बरोबर. तर तो प्रत्येक दत्तभक्ताने घ्यावा आणि स्वामी महाराजांचे जे प्रेमी आहेत त्यांनी याचा जरूर विचार करावा असं मला वाटतं. नाही, आणि किती सुंदर आहे. आता तुझे बोललास ना वासुदेव आपण कोणाला म्हणतो? कृष्णम वंदे जगद्गुरुम. कृष्णाचं नाव आहे वासुदेव, म्हणजे जगताचे गुरु आहेत श्रीकृष्ण. तसेच वासुदेव रूपामध्ये पुन्हा श्रीकृष्णच अवतीर्ण झालेला आहे आणि जगाचं कल्याण करण्यासाठी. त्या जन्मामध्ये वासुदेवाने म्हणजे तुम्ही कृष्ण, आपल्या भगवान कृष्णांचं सगळं चरित्र बघितलं, एवढं ते पण कर्मयोगीच होते. खरे. आणि वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज सुद्धा एवढं कर्माच्या मार्गावर दृढ राहून त्यांनी भक्ती आणि ज्ञान याचं सुरेख संगम साधून आजच्या काळाला अपेक्षित आणि गरज असणारी दत्त महाराजांची भक्ती आणि उपासना ही प्रचलित केलेली आहे. त्याचा आपण प्रत्येक दत्तभक्ताने विचार करायला पाहिजे आणि स्वतःचं अनुसंधान आणि याचं आत्मनिरीक्षण केलं पाहिजे. बरोबर आहे. आणि त्यांचा जन्म झाला तेव्हा ते आनंद संवत्सर हो, आणि शेवट पण आनंद संवत्सरातच झालेला आहे. आनंद हे सुद्धा विष्णूचं नाव आहे. शेवट झालंच नाहीये. नाही, म्हणजे महाराजांनी तो आनंद दिलाय सगळ्यांना दिला आहे आणि तो आनंद वर्धित व्हावा म्हणून हे सगळे स्तोत्र आणि त्यांच्या चरित्रातल्या प्रत्येक घटना आपण पाहत आहोत. म्हणजे समाजासाठी ते आपला देह ठेवतात, पण उलट ते देहातीत होऊन अजून कार्य वाढतं, त्यांचं व्यापकता. वासुदेव नावाच्या शब्दाला त्यांनी पूर्णत्व प्राप्त करून दिलेलं आहे. आणि खरंच ही जी स्तोत्र आहेत आपल्याला तारणारी आहे. आज कलियुगामध्ये अनेक आपल्याला काय म्हणतात त्याला, क्षणाक्षणाला संकट आहेत. घरातनं बाहेर पडलेली व्यक्ती घरी सुखरूप येते की नाही आपण सांगू शकत नाही. सगळीकडे आज जे आपण बघतो युद्धाचं वातावरण आहे,
शैक्षणिक क्षेत्रामध्ये चाललेली ही सगळी प्रकार आपण बघतो आहेत, अशा सगळं दूषित वातावरणामध्ये कलीच्या प्रभावाखाली आपण जगत आहोत. मग हे दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला ह्या दत्तप्रभूंशिवाय तारणारं कोणी नाही. आणि ही स्तोत्र त्यासाठी आपल्याला नक्कीच उपयोगी पडू शकतात. तेव्हा मोठ्या श्रद्धेनं आणि जसं आपण विचार केला आधी की वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा आचार विचार व्यवहार याच्यावर विशेष फोकस होता की तुम्ही जे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. त्यामुळे आपण सुद्धा एक म्हणजे मी स्वतःला असं म्हणतो की आत्मनिरीक्षण हे माझ्यासाठी देखील आहे की हे आपण हे सगळं जो पॉडकास्ट करतोय त्यातून आपण सुद्धा हे घेतलं पाहिजे की जसं महाराजांनी केलं आचार विचार व्यवहार याचा सुतूत एकच ठेवून आपली नैतिकता न सोडता आणि परमेश्वराप्रतीचं समर्पण न सोडता कितीही कलीची संकट आली, महाराज सुद्धा कलियुगातच झाले ना अवतीर्ण, आणि ते आपल्यासाठीच झालेले आहेत. समजून येतं या गोष्ट. बरोबर आहे. आज तू आलास आणि आम्हाला इतकं सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि स्तोत्रांविषयी असलेली तुझी निष्ठा आणि सगळ्या प्रेक्षकांनी पण ते लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यांनीही करावं, तूही करावं. कारण की कसं आहे, तू केलंस तुझं जीवन समृद्ध होणार आहे, मी केलं माझं जीवन समृद्ध होणार आहे. आणि चंदन कसं आहे, त्याला आधी झिजावं लागतं तरच त्याचा सुगंध बाहेर येतो. आणि जोपर्यंत तुम्ही हे करणार नाही, केल्याने होत आहे रे आधी केल्याची म्हणजे. आणि वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज असं आहे की चंदन जसं लाकूड संपून जातं तसं दत्तभक्ताने वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या सगळ्या परंपरेतल्या म्हणा किंवा महाराजांचे जे प्रेमी लोक आहेत त्यांनी एक लक्षात घ्यावं की वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज चंदन, जसं तुम्ही उदाहरण दिलं चंदनासारखे, ते देहातीत करून टाकणार तुम्हाला. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. ती तयारी सायुज्यतेकडे घेऊन जाणारे आहेत ते आपल्याला. ती मानसिक तयारी देखील प्रत्येक भक्ताने ठेवायला पाहिजे. बरोबर आहे. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं सोडवणारं असं ते दत्त तत्व आहे. त्यांनी सगळ्यांवर कृपा करावी आणि सगळ्यांना चांगली त्यातनं फळ प्राप्त व्हावं असं आपण या ठिकाणी मनोकामना करूयात. आज तू या ठिकाणी आलास आणि मोलाचं मार्गदर्शन केलं त्यासाठी देव माझ्याकडनं तुझे खूप खूप आभार. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा